हे गाईस, फायनली मी गणपती बुक करायला आली आहे 2 महिन्याआधी. त्याचं तोंड बघा चालू केलं तर मी आणि दादा आलो डिरेक्ट कारखान्यामध्ये, जो वांगणीमध्ये आहे आणि ह्यांचं शॉप आहे ते माझ्या इथेच घाटकोपरमध्येच आहे. पण आपला गणपती वांगणीमध्ये असतो त्यामुळे आम्ही डिरेक्टली कारखान्यामध्ये गेलो. कारखाना बोलल्यावरती प्रॉपर असं व्यवस्थित सेटअप नसतं, त्यामुळे आम्हाला एवढे काही बघता आलं नाही. ही एक बाप्पाची मूर्ती आम्हाला खूप आवडलेली. हिचे डोळे खूप अट्रॅक्टिव्ह होते, मन प्रसन्न होईल अशी होती. पण तो दादा बोलला की जेव्हा साकीनाकेला आपल्या शॉपचं सेटअप होईल 2-3 दिवसामध्ये, तर तुम्ही एकदा तिथे पण येऊन बघा, तुम्हाला अजून खूप काही बघायला भेटेल. मग आम्ही गेलो डिरेक्टली घरी, म्हणजे वांगणीच्या घरी गेलो. आता वांगणीला गणपती का बसवतो, तुम्ही राहता घाटकोपरला तर वांगणीला का, तर ह्यासाठी कारण की इथे विसर्जन खूप मस्त पद्धतीमध्ये होतं. आधी आपला गणपती घाटकोपरलाच असायचा, पवई तलावमध्ये विसर्जन करायचो, पण इथे कसं आपल्या हाताने व्यवस्थित आपण विसर्जन करू शकतो. म्हणून 3-4 वर्ष झाले आम्ही वांगणीमध्येच गणपती बसवतोय. तर 1-2 जण बोलले तुम्ही गेलाच आहात वांगणीला तर एक स्टेशन पुढे जा, एक बाप्पाचं कारखाना आहे, तर तिकडे जाऊन तुम्ही बघा. तर आम्ही कॉन्टॅक्ट करून आम्ही आलो डिरेक्टली इथे. बघितलं, बघता क्षणी पहिली एक मूर्ती जी आवडली तीच एकदम मनामध्ये एकदम बसली. नंतर काय बघायचं, आमचे पप्पा बोलतात की जास्त चॉईस करत नाही बसायचं बाप्पांच्या गोष्टीमध्ये. मग आम्ही 4-5 मूर्त्या बघितल्या, त्याच्यामध्ये जी पहिल्या क्षणी बघून एकदम मन प्रसन्न झालं तीच मूर्ती आम्ही फायनल केली.